नमस्कार. तर याच्या आधी मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. त्याच्यात बाप्पांना राखी बांधली. तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. नसेल पाहिला तर नक्की पहा. आता देववाऱ्याला पण मी राखी बांधून घेते. माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि मला माहेरी जायचं आहे आता. आणि व्हिडिओ खूप छान आहे, संपूर्ण पहा. आणि खूप आम्ही मस्ती केलेली आहे. डोंगरावरती गेलेलो, सगळ्यांची मस्ती धमाल. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे रक्षाबंधन. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या मंगलमय शुभेच्छा. हॅप्पी रक्षाबंधन. तर माझं आता सगळं आवरलेलं आहे. मी आता माहेरी जाते. तर तुम्हाला पण व्हिडिओ दाखवते तिथला. आणि संपूर्ण पाहत राहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता पोचलेली मी माहेरी. आणि माझे वडील आणि काका सगळे मळ्यात राहतात ना. मग इथं ना थोडा रस्ता खराब आहे, बांधावरून गाडी न्यायची राहते ना, म्हणून उतरली मी. आणि पायी मी कार्तिक पायी जातोय. आणि छान वातावरण आहे ना सगळीकडे हिरवं. तर आता ना थोडंसं राहिलं, थोडं पायीच जावं लागतं. आणि तुम्ही गेले का नाही माहेरी रक्षाबंधनला, मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी खूप दिवसानंतर आलेली. माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल किती आनंद होते. आणि आता इथं शेजारी डाळिंबचा बाग पण होता, त्याचं पण शूट घेतले. तर मला एक कमेंट आली होती, सटाणा तालुक्यात म्हणजे बाग राहतात व डाळिंबचे द्राक्ष येते, म्हणून डाळिंबचा बाग इथं दाखवते मी तुम्हाला. आमच्याकडे डाळिंब पण लावतात. मक्का, बाजरी, भुईमूग, सोयाबीन सगळे पिकं घेतात. आणि हा मक्का माझ्या वडिलांचा आहे. तर जवळ झाले. आणि इथं ना विहिरीचं काम झालेले ना, मी ते पाहायला आलीच नव्हती. तर घरी जायच्या आधी मी पाहायला आली विहीर कशी बांधली ती. आणि खूप छान आहे ना. आणि वरून ना खडकातून पाणी निघते ना. आमच्याकडे झीड म्हणतात. ते खडकातून पाणी येतं ना, मग त्याला. तर कशी वाटली मला नक्की सांगा. विहिरीचं बांधकाम सुरू झालं तेव्हापासून आलेलीच नव्हती, त्याच्यामुळे मी आधी विहीर पाहायला आली. आणि आता घराकडे जाते. तर मी नेसलेली साडी कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट करून. सगळ्या बहिणी, सगळ्या जावांकडून, ते यूट्यूब चॅनल आहे त्यांच्याकडून मी मागवलेली आहे. तर खूप साड्या मागवलेल्या आहेत मी ऑनलाईन. आणि सगळ्या छान निघाल्या. आणि कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून. हे दांडे केवढं घेऊ ना मोठं. मारत नाही ना. वालले मस्त फुलर लाग रहा है ना. नाही तो मोडी घेते आणि त्यानं त्या नको लावू. मग आपला इथे नाही म्हणा. तर मी आली आधी जेवणालाच बसलो आम्ही, कारण की भाऊ गावात गेला होता. गावात काहीतरी कार्यक्रम होता ना, मग लाख्या बांधायला उशीर, म्हणजे थोडासा टाईमच होणार होता. मग आई म्हणायची आधी जेवण करून घ्या. आईने मस्त स्वयंपाक केलेला होता. पाटोडींची भाजी, भाकरी आणि साधा स्वयंपाक सांगितलेला होता कार्तिकने. त्याला दुसरं काही आवडत नव्हतं म्हणून. तर इथं आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं, गप्पा मारत. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी ना शॉर्ट व्हिडिओ काढला, त्याच्यात भावाला राखी बांधले ते दाखवलेले. तो बी नक्की जाऊन पहा. माझ्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट टाकलेला आहे. आणि इथं ना वडिलांना राखी बांधून घेते मी, कारण की माझ्याकडे एकच मोबाईल आहे ना. मग एक तर आडवा शूट होतो, एक तो उभा. मग उभा शूट केला तो शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते, आडवा मोठा व्हिडिओमध्ये टाकते. तर लहानी बहीण आलेली नव्हती, तिची सासूबाई वारल्या म्हणून. आणि
अन्नावर मी आज सकाळी गेलो असेल. शनिवार अन्न आज बनवलं. सकाळी जाते मी. तावडी बनवली का आज लाख्या बांधतात दरवेळेस बांधली जाय ना लवकर का बरं बनवली का काय माहिती. आम्ही ना घरी आयरानेच बोलतो त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये बऱ्याच म्हणजे आयराने बोललेलं आलेले आहे. आणि तुम्ही कुठून कुठून पाहतायत व्हिडिओ कोणत्या गावावरून पाहतायत ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर वडिलांना लाखी बांधली त्याच्यानंतर मी लहान्या काकांच्या इथं गेली होती. तिथलं काही शूट केलं नाही कारण की मोबाईल घरी टाकून गेली होती मी. इथं आई पण बसलेली आहे आणि इथं थोडी चेष्टा चालू आहे माझी वडिलांची. त्याच्यानंतर मोठ्या काकांच्या इथं आलं तर दियाच्या लग्नाची कॅसेट लावलेली होती तर ते पाहतोय आम्ही. तर इथं सगळे बसलेले आहेत आणि एवढी मस्ती धमाल केलेली आहे ना तर आवाज ना मला म्यूट करावा लागला आणि कॅसेट चालू होतं गाणे म्युझिक होतं ना कॉपीराईट आला असता म्हणून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर दियाच्या लग्नाचे पण बरेचसे शॉर्ट टाकलेले आहेत मी चॅनलवरती. नसेल पाहिले तर नक्की जाऊन पहा. चॅनलला सबस्क्राईब करा. ही माझी बहीण आहे हळद लावते ही अनिता नाव आहे तिचं आणि तिचे मिस्टर दोघं हळद लावत आहेत. त्याच्यानंतर आम्ही ना लाख्या वगैरे बांधून घेतल्या आणि हे ना माझे सगळ्यात मोठे काका आहेत ते दियाला हळद लावत आहेत आणि त्यांच्या शेजारी ही माझी आत्या आहे. सांगते येतं असं उभा राही वगैरे फोटो काढायला. तर आम्ही कॅसेट पाहिली त्याच्यानंतर गेलो डोंगरावर जायचं होतं आम्हाला फोटो काढायला. चला चला पटकन. मना मागे तर कोणीच दाखवत नाही वर काय आता दाखायचं सगळं दाखाय. काय करतायत मोबाईल बघतोय आम्ही. चला रे पट पुरा मागे राही घेत नाही आता उडी बापू फ्लिक नाही हा आहेच ना. या काय वाल लायल इथं पाहू शकतात तुम्ही सगळे व्हिडिओ काढतायत फेसबुक इंस्टावर टाकण्यासाठी गाणं शोधतायत. आणि इथं व्हिडिओ काढते ही दिया आहे माझ्या मोठ्या बहिणीची मोठी मुलगी. तिचंच लग्न झालं आत्ता मागे. तिचे बरेचसे लग्नाचे शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेले आहेत नक्की जाऊन पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वातावरण पाहू शकता तुम्ही किती छान आहे किती. चला सगळे व्हिडिओ काढतायत. आम्ही जातोय डोंगराकडे व्हिडिओ काढायला. बाकीची इथं खालीच काढतायत. किती गर्दी आहे आमची सगळ्यांची. अजून बाकीचे आलेले नाही. डोंगरा रे अरे डोंगरा क्षेत्रा डांगरा कसा ना. आम्ही ना 7वी 8वीला असताना ना या डोंगरांकडे लाकडं काढायला यायचो तिघी बहिणी. तर माझ्यासोबत चालते ही माझ्या मोठ्या काकाची मुलगी
ती शोभाताई आणि अजून एक मनीषाला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेले. आम्ही तिघं लाकडं काढायला जायचो गवऱ्या वेचायला. तुम्ही बी कधी गवऱ्या वेचायला आणि लाकडं काढायला डोंगराकडे गेलेले आहेत का ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथं मेंढ्या चरतायत त्यामुळे जाय कार्तिक इकडे या. कुत्रा आहे तिकडे कुत्रा. काय फोटो काढ रहे मनीषा मावशी तर पार मागे राही गे. काढा 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 फोटो काढा. सगळे फोटो काढतायत. तेच पाहिला जातोय ग श्रावणी. हळूहळू उतरत व्हिडिओ नका टाकून गाणं बनवून काहीतरी टाका. नाही गाणं बी टाकणार आहे. हा असंच टाकणार आहे. हळूहळू हळू. आम्ही ना डोंगरावर जातोय. लागलं गजाला लागलं. हळूहळू हळूहळू. बाई पोरे आता उतरी घ्या. आपण कसं काय उतरा ना. बाई वागील लपेल बिराय तर दाखा ना. बुऱ्या बुऱ्या दगडी नको मारू. या रोप कोणी लायल ना रे. लाकडं काढायला पाणी पिवायला तिकडे जरा करू वर. आता सो जरा काय आता पाणी हा मग जरा करू आम्ही पोरं का पाणी जुन्नामपुर जुन्नामपुर शेरे. कशी मजा मारानी हो. हळूहळू. आम्ही डोंगराकडे फिरायला आलो पण जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर ते झराचा विषय होता ना. आम्ही लाकडं काढायला यायचो ना तेव्हा बॉटल वगैरे काही भरून आणायचो नाही एवढं. मग इथं ना पाणी डोंगराचं पाणी वाहून यायचं आणि वाळू राहायची भरपूर. तिथं झरा म्हणजे कोरला का तिथं झऱ्यामध्ये पाणी साठून म्हणजे असं सांगून जायचं थोडं थोडं इथं वरती. मग ते प्यायचं आम्ही. थोडा वेळ 2-5 मिनटं थांबावं लागायचं. हळूहळू भरायचा तो जिरा. मग पाणी प्यायचं. उन्हाळ्यात सुद्धा ढोरांसाठी इथं पाणी राहायचं. तेव्हा काही एवढे झाडं नव्हते आणि आता भरपूर झाडं झालेले आहेत. आणि तिथं ना बिबट्या वगैरे सुद्धा राहतो लपलेला. तर आम्हाला खूप भीती वाटत होती. मुलं खाली उतरले तेव्हा सगळ्यांना आम्ही जानी बावले समाइलै वा जयडाल समाइलै वा. चला चला. अरे भरपूर झालं. चला रे. पाय घ्यात उतरानं आडेल होतं का. चला पटकन. कार्तिक चाल पटकन. ओम कुठं गेला रे. ओम हाय का. तर सगळे दमले फिरून फिरून. सगळे बसलेले आहेत आता. सगळ्यांना भूक लागली पण खायला काहीच आणलं नाही आम्ही.
अब आले व तात्यानं महिन्यात चालू पोऱ्या राहणार का फोटो नाही काढाय ना मी फोटो काढणार दी आता मी गई कोणी काय इकडे बा व्हिडिओ कॅसेटला लग्नाने आमले पाहिलं जेतणार नाही अनिता आणि रेखा आलेल्या नव्हत्या दोघी बहिणी माझ्या तर त्या आता व्हिडिओमधूनच बघा तुम्ही तर आम्ही किती मज्जा केली धमाल केली आणि तात्या पण फोनवरती बोलतायत अनितासोबत ते कुठं कुठं गेले होते ते सांगतायत आणि अनिता रेखा तिचे त्यांचे बी 2 मुलं आहेत ते पण नव्हते आमची सगळी फॅमिली खूप मोठी आहे जर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बाय